तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं एका नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, 14 वर्षांचा असताना आपण काय करत होतो हे सर्वांना माहिती आहे. आपले 14 वर्षांचे असताना जे पराक्रम होते ते आज आठवल्यानंतर आपल्याला हसू येतं. पण सध्याच्या स्थितीत जर आपण बघायला जर गेलो तर आपण बघितलं की 14 वर्षाची मुलं काय काय नाही करत आहे ते तर बघा. एक उदाहरण तुमच्या समोर मांडतोय मी, जे की रिसेंटली झालेल्या मॅचेसमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सध्या आयपीएल चालू आहे आणि आयपीएल चालू असताना आता एक सामना घडलेला आहे. तो म्हणजे गुजरात टायटन्स वर्सेस राजस्थान रॉयल्स. ज्यामध्ये आपण बघितलं की एक प्लेअर उभरून आलेला आहे, त्याचं नाव आहे वैभव सूर्यवंशी. हा मित्रांनो, वय फक्त 14 वर्ष, पण त्याचा जर पराक्रम जर बघायला लागलो तर हक्कबक्क होऊन जाल. तर मित्रांनो, समोर एक मोठे मोठे आपण जर बॉलर जर बघितले, मोहम्मद सिराज जो की यावर्षी खूप चांगली बॉलिंग करतोय, त्यासोबत जर आपण बघितलं ईशांत शर्मा, प्रसिद्ध कृष्णा आणि वर्ल्ड क्लास स्पिनर म्हणजे रशीद खानच्या नंतर पण एवढे सगळे जर बॉलर जर बघितले आपण, आणि एक आयपीएल डेब्यूट करणारे करीम जन्नत जो की अफगाणिस्तानचा प्लेअर आहे, आपण सर्वांना माहिती. त्यांना नाव तर त्याचं आडनाव जन्नत आहे, पण त्याला सरळ मध्ये पोहोचण्यामध्ये आलं. त्याचं कारण फक्त एकच, तो म्हणजे वैभव सूर्यवंशी. हा तोच 14 वर्षांचा खेळाडू. आयपीएल ऑप्शन झाल्याच्या नंतर आरआरने त्याला 1.10 करोड मध्ये खरेदी केलं, पण त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं की का त्याला आरआरने त्याच्यावरती ट्रस्ट दाखवला, का त्याच्यावरती एवढा भरोसा दाखवून त्याला घेण्यात आलं. या सगळ्या गोष्टी बघितल्याच्या नंतर त्यांनी त्याचं जे प्रदर्शन आहे ते कालच्या मॅचेसमध्ये दाखवलं. हा आरआरला थोडासा पश्चाताप नक्कीच झाला असेल, तर त्यांनी गुजरात टायटन्सकडे आपला जॉस बटलर सोडायला नव्हतं पाहिजे, आणि याच्या मागचं कारण मला अजूनही कळालं नाही. आणि एक गोष्ट आहे, त्यांनी जे सूर्यवंशीला जागेवरती घेतलेलं आहे ते खूप बेस्ट केलं. त्याची जी ओपनिंग पार्टनरशिप झालेली यशस्वी जास्तसोबत ती खूप ठराविक ठरली, आणि त्याचा रिझल्ट आपल्याला असा मिळाला की त्याच्यावरती गुजरात टायटन्सला मात देऊन राजस्थान रॉयल्सनी 8 गड्यांनी सामना जिंकलेला असून त्यांनी इतिहास सुद्धा रचलेला आहे. इतिहास असा रचला की त्यांच्या टीममध्ये समावेश करणारा तो प्लेअर होता वैभव सूर्यवंशी. यांनी 35 बॉलामध्ये 100 रन मारून एक नवीन इतिहास घडवला आहे. हा पराक्रम अगोदर युसुफ पठाण, एक्स इंडियन क्रिकेटर, याच्या नावावरती होता. 37 बॉलमध्ये 100 रन मारणारा तो प्लेअर, आणि सर्वात कमी बॉल खेळून शतक मारणारा जर कोणी प्लेअर असेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर तो म्हणजे वेस्ट इंडिजचा क्रिस गेल, ज्याला युनिव्हर्स बॉस म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पण त्याच्यानंतर हा पराक्रम जर कोणी केला असेल तर सेकंड नंबरवर तो म्हणजे आता भारतीय यंगेस्ट प्लेअर हु हॅज स्कोर्ड द 100 रन्स इन जस्ट 35 बॉल्स. ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे मित्रांनो, जी सहज कोणालाही पार पडत नाही. 18वा सीझन आहे आणि धमाकेदार ह्या गोष्टी या सीझनमध्ये होणार होत्या. तर बाकी तर गोष्टी चालू असणार आहे. आणि तुम्हाला काय वाटतं यावर्षी आयपीएल कोण जिंकेल, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.